नमस्कार. आज आपण बनवणार आहोत 2 ते 3 महिने टिकणारे गूळ शेंगदाण्याचे लाडू. यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले आहेत. हे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक लाडू आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत हे सर्वांना हे पौष्टिक लाडू आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत गूळ शेंगदाण्याचे लाडू. गूळ शेंगदाण्याचे लाडू खायला खूपच छान लागतात आणि आपल्या शरीराला सुद्धा खूप पौष्टिक राहतात. तुम्ही दररोज एक सकाळी लाडू खाल्ला तर तुमचं पोट भरून जातं आणि तुमचा नाश्तासुद्धा होतो आणि आपल्या शरीराला पौष्टिकसुद्धा असतात. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मोठ्या वाटीनं आणि वजनानं 300 ग्रॅम शेंगदाणे आहेत. आपण जे दररोज भाजीला वापरतो ते शेंगदाणे घेतलेले आहेत मी. इथं काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट मुलं असं खात नाहीत, तर तुम्ही अशा प्रकारे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये जर ड्रायफ्रूट टाकले तर मुलं आवडीनं लाडू खातात आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेत. तर इथं मी पिस्ता घेतलेला आहे पाव वाटी, वजनानं 40 ग्रॅम आहे. इथं मी काजू घेतलेले आहेत पाव वाटी, वजनानं हे सुद्धा 40 ग्रॅम आहेत. इथं बदाम घेतलेले आहेत, 50 ग्रॅम बदाम आहेत, हे पाव वाटी घेतलेले आहेत. आणि 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे मी, बारीक असा चिरून गूळ घेतलेला आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत. आपले सगळे एकत्रच आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे आपल्याला 2 मिनिट ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत. जास्त लाल नाही करायचे. मीडियम गॅसवर आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यामुळे आपले लाडू फार दिवस टिकतात. हलकेसे आपले ड्रायफ्रूट भाजलेले आहेत. आपल्याला जास्त पण लाल नाही करायचे. तर आता आपण हे काढून घेऊया. ड्रायफ्रूट तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता गूळ शेंगदाण्याच्या लाडूत, किंवा नाही घातले तरी चालतील. तर आता आपण काढून घेऊया. आपल्याला त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरच आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. हे आतमध्येपर्यंत भाजले पाहिजे शेंगदाणे. फुल गॅसवर भाजले तर ते वरून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवर हे 5 ते 6 मिनिट हे शेंगदाणे भाजायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. 6 ते 7 मिनिट मी हे शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतलेले आहेत मीडियम गॅसवर. असे मस्त शेंगदाणे भाजलेले आहेत. तर आपण खाली काढून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे एका ताटामध्ये काढून. शेंगदाणेसुद्धा आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत. एकदम थंड करूनच आपल्याला शेंगदाणे मिक्सरमधून काढायचे आहेत. याची मी साल काढणार नाही. तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. सगळ्या शेंगदाण्याचे साल काढून घेऊ शकता, किंवा यामधले अर्ध्या शेंगदाण्याचे सुद्धा साल काढून घेऊ शकता. तर मी असे शेंगदाणे वापरणार आहे. तर यामधले आपल्याला अर्धे शेंगदाणे घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे आहेत. थोडेसे जाडसरच काढायचे आहे, जास्त बारीक करायचं नाही, कारण आपल्याला गूळ घातल्यानंतर सुद्धा आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहोत डबल. त्यामुळे थोडंसं जाडसरच कूट सुरुवातीला आपल्याला करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. थोडंसं जाडसरच कूट ठेवलेलं आहे. तर एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर राहिलेले शेंगदाणेसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच काढून घ्यायचे आहेत. मी सगळे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. तर हे ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. आपण जसे शेंगदाणे काढले त्या प्रकारेच आपल्याला हे ड्रायफ्रूटसुद्धा थोडेसे जाडसर काढायचे आहेत. अशा प्रकारे मी ड्रायफ्रूटसुद्धा काढून घेतलेले आहेत. तर हे सुद्धा आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता आपण जे गूळ चिरून घेतलेला आहे ते यामध्ये टाकायचं आहे. शेंगदाण्याच्या कुटामध्ये असं बारीक चिरून घेतलेला आहे. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला.
गूळ सगळा मिक्स झाला पाहिजे. आपण जराही तुपाचा न वापर करता आज आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे थोडं थोडं करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. थोडं थोडं घेऊन आपल्याला हे पल्स मोडवर व्यवस्थित फिरवायचं आहे 2 ते 3 वेळेस, म्हणजे हे व्यवस्थित याला बाइंडिंग येतं. अशा प्रकारे मी गूळ आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून. असं याला ओलावा आलेला आहे थोडासा, तुम्ही बघू शकता चिकटपणा. सहज लाडू वळले जातात. असं मस्त आपलं मिश्रण झालेलं आहे गूळ शेंगदाण्याचं. तर बाकीचं राहिलेलं सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच काढून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता राहिलेलं सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मिश्रण आपलं. अशा प्रकारचं आपलं मिश्रण झालेलं आहे गूळ शेंगदाण्याचं. आता यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले ते सुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायचे आहेत. आता हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. ड्रायफ्रूट घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. असं मस्त आपलं मिश्रण असं ओलसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याचे लाडू बांधायला घेऊया. आपल्याला मीडियम साईजचे लाडू बांधायचे आहेत. असे मस्त लाडू बांधले जातात. असं मस्त ओलसरपणा आलेला आहे आपल्या मिश्रणाला. तुम्हाला जर जास्त मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे तूपसुद्धा घालू शकता, पण याला गरज पडणार नाही. मी असेच लाडू वळून घेणार आहे. असे मस्त लाडू झालेले आहेत आपले, तुम्ही बघू शकता. आता बाकी राहिलेलं सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच लाडू बांधून घ्यायचे आहेत. तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा दररोज एक लाडू देऊ शकता, किंवा तुम्ही उपवासाला सुद्धा हे लाडू खाऊ शकता. उपवासाला सुद्धा चालतात हे लाडू. मस्त आपले लाडू झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारेच आपल्याला बाकी राहिलेले सुद्धा लाडू बांधून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. असे मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. खायला खूप टेस्टी लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहेत. तुम्ही दररोज एक लाडू जर खाल्ला तर तुमचा नाश्ता होतो आणि तुम्हाला एनर्जीसुद्धा येते. तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा दररोज एक लाडू देऊ शकता. खूप छान लागतात हे लाडू. तुम्ही एकदा लाडू बनवून ठेवले तर 2 ते 3 महिनेसुद्धा तुम्ही हे लाडू खाऊ शकता. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.